शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावात अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्यावर प्रशासनाच्या पथकानं धडक कारवाई केली आहे। या कारवाईत काही महत्त्वाची कागदपत्रे, पावत्या तसेच स्टॅम्प पेपर जप्त करण्यात आले, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे, धुळे। मालपूर गावातील अर्जदार जगदीश वसंत भावसार यांनी अवैध सावकारीबाबत तक्रार अर्ज दिल्यानंतर त्या अनुषंगाने दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी मालपूर येथील भवानी नगर परिसरात ही धाड टाकण्यात आली। येथील उत्तम माळी आणि जिजाऊ माळी यांच्या घरात अवैध सावकारी व्यवहार सुरू असल्याची तक्रार होती। ही कारवाई शिंदखेडा येथील सहाय्यक निबंधक दुधाप्पा शिरगावे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। धाडी दरम्यान काही संशयास्पद कागदपत्रे, पावत्या व स्टॅम्प पेपर सापडले असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी हे सर्व कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहेत। या प्रकरणी 5 ते 7 तास सखोल चौकशी आणि पंचनामा करण्यात आला। सदर कारवाईला धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईचा पोलीस अधिकारी अविनाश दहिफळे, पोलीस अधिकारी देविदास चौदे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय शिंदे, महिला पोलीस पूजा अहिरे व वैशाली सोनवणे यांचे सहकार्य लाभले। तसेच शिंदखेडा तालुक्यातील पथकातील शशिकांत साळवे, सहकारी अधिकारी मनोहर माळी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला। दरम्यान पुढील कारवाई काय होते याकडे संपूर्ण मालपूर गावचे लक्ष लागून आहे आणि प्रशासनाकडून कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। आज मालपूरमध्ये श्री भावसार यांनी अर्जदारांनी अर्ज केला अवैध सावकारीखाली आणि त्यांनी उत्तम माळी आणि जिजाऊ माळी यांच्या विरोधात अवैध सावकारी करत असल्याची तक्रार या कार्यालयास दाखल केली। त्यानुसार सदर तक्रार आम्ही माननीय जिल्हा उपनिबंधक यांना देण्यात आली। घेतल्यानंतर माननीय मनोज चौधरी, जिल्हा उपनिबंधक धुळे आणि माननीय पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत दिवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आपली जी टीम आहे, पथक आहे, ते प्राधिकृत करण्यात आले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाड अवैध सावकारीकडे धाड टाकण्यात आली। सदर पथकात मी स्वतः दुधाप्पा शिरगावे, सहाय्यक निबंधक तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिंदखेडा आणि पोलीस खात्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री अविनाश दहिफळे यांच्या नेतृत्वात आजची हा अवैध सावकारीकडील धाडीचा जो संकल्पना होती, आज धाड ही टाकण्यात आली। या सदर धाडीमध्ये, सदर पथकामध्ये आमचे सहकार विभागाचे सहकार अधिकारी शशिकांत साळवे, सहकार अधिकारी असणे 2 मनोहर माळी आणि पोलीस कॉन्स्टेबल चौरेजी, पोलीस कॉन्स्टेबल महिला पूजा, पोलीस कॉन्स्टेबल अहिरे मॅडम, सोनवणे मॅडम आणि पोलीस कॉन्स्टेबल शिंदे हे या कामी हजर होती। या सर्वांनी मिळून आज सावकारीकडे धाड यशस्वी केली आणि सदर धाडीमध्ये श्री उत्तम माळी आणि जिजाऊ माळी यांच्या घरी काही सौदा केलेल्या पावत्या, कच्च्या पावत्या, काही करारपत्रे, खरेदी खत, कच्च्या डाळीचे काही आक्षेपार्ह नोंदी हे आढळून आलेले आहेत। तर सदर या जे आक्षेपार्ह जी कागद आहेत हे आपण जप्त केलेले आहेत। जप्त केल्यानंतर याचा पंचनामा आता सध्या आपल्यासमोर चालूच आहे, आपण बघितला असेल। सदर पंचनामा झाल्यानंतर या कार्यालयात त्यांची बाजू समजून घेण्यासाठी सुनावणी घेण्यात येईल। गैरकर्जदार आणि अर्जदार आणि गैरअर्जदार यांची सुनावणी घेण्यात येईल आणि सुनावणीनंतर जो काही मुद्दा सिद्ध होईल, पुरावा सिद्ध होईल, त्या अनुषंगानं तो कलम 16 खालचा जो अहवाल आहे तो माननीय जिल्हा उपनिबंधक माननीय मनोज चौधरी साहेब यांच्याकडे पाठवण्यात येईल। आणि त्या अनुषंगानं माझं आपल्या TV9 चॅनल, आपलं स्वराज चॅनल आहे, या माध्यमाला मी या माध्यमातून एक जनतेला, शिंदखेडा तालुक्यातील जनतेला आवाहन करतो की जे आपल्या तालुक्यात जी अवैध सावकारी जर चालू असेल, एखादा माणूस, एखादा सावकार अवैधरित्या लोकांना पिचत असेल, व्याजाच्या डोंगराखाली मारत असेल, तर त्या सर्वांनी आमच्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिंदखेडा किंवा सावकारी निबंधक सहकारी संस्था शिंदखेडा आमच्याकडे आपण संपर्क साधावा। आपण त्याला वेळीच पोलिसांच्या सहकार्यानं आपण त्याचा वेळीच बंदोबस्त करू किंवा त्यातून आपण मार्ग काढू, असं मी सर्वांना आवाहन करतो।